पांडुवनाऱ्याने हातभट्टीत पुष्कळ पैसा कमवला होता. एरवी गुंडगिरी करणारा हा माणूस गावात आता प्रतिष्ठितपणे वावरत होता. चांगल्या चांगल्या दुकानी गादी तक्क्याला बोर्ड टिकून पानाला चुना लावित होता. मोठ्या हॉटेलात गल्ल्यावरच्या मालकाच्या खुर्चीला खुर्ची लावून चहा पित होता. झोकदार कपडे घालून गावातून हिंडत होता. गावात आता त्याने जागा विकत घेतली होती. 5-50 पोरं गोळा केली होती. थोडक्यात म्हणजे पांडू पुढारी झाला होता. आता त्याची म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभे राहण्याची इच्छा होती. एकदा का मेंबर झालो की खरा पुढारीपणा मिळाला असे त्याला वाटत होते. आणि तो निवडून यायला कसलीच अडचणही दिसत नव्हती. मुख्य म्हणजे बक्कळ पैसा होता. टगेगिरी होती. 5-50 जवान पोरं पाठीशी होती. निवडून येण्यासाठी एवढे पुरेसे होते. पण अजूनही काहीतरी कमी आहे असे पांडूला वाटत होते. 4 चौघात आपले नाव हवे होते. वर्तमानपत्रातून नाव छापून येणे, लोकांनी टकामका आपल्याकडे बघणे, गर्दीतून वाट काढत आपण रुबाबात चालणे, या गोष्टी त्याला पाहिजे होत्या. काय केले म्हणजे हे सगळे होईल? पांडू विचार करीत होता. तो हिशेबी मनुष्य होता. पैसा फारसा खर्च न करता हे सगळं कसं जमवायचं याचे गणित तो सोडवत होता. खैराच्या खोडासारखा टणक असलेला पांडू डोळे बारीक करून कधी नव्हे ते डोक्याला त्रास देत होता. संध्याकाळी नेहमीप्रमाणे 5-25 पोरं अड्ड्यावर जमली. तेव्हा पांडू कावेबाजपणे म्हणाला, "हे बघा दोस्त, आपल्या डोक्यात एक आयडिया आली." सगळी पोरं सावरून बसली. कोणी लांब बसले होते ते जवळ आले. पुढचे आणखी पुढे सरकले. मुसलमानाचा बाप्या म्हणाला, "कसली आयडिया पांडू तात्या? कुणाला हाणायचंय का? तुम्ही नुसतं नाव सांगा, उचलून उशीच करतो." बाळ्या सुतार मिशीवर ताव देत म्हणाला. 16 वर्षाच्या बाळ्याला अजून मिशी आली नव्हती. तरी पण तेथे हात फिरवायची सवय त्याला आत्तापासूनच लागली होती. "मग कुणाची सभा मोडायची का?" "हॅट लेको, तसली आयडिया नाही आज आपली," पांडू म्हणाला. मग त्याने बेरकीपणाने सगळ्यांच्याकडे नीट निरखून पाहिले. "कुस्ती ठेवायची म्हणतो मी. आपण कंत्राट घेऊया." "पर कुणाची कुस्ती?" "कुणाची काय, आपण ठरवू त्याची." "हां, मग हरकत नाही." "माईला तुपान पैसा मिळाला पाहिजे. एकदम हाय क्लास कुस्ती लावायची." गेल्या घडशी म्हणाला. म्हणजे मायंदाळी गर्दी जमली पाहिजे म्हणा की." "अर्थात." पांडूने खालच्या ओटावर वरचा ओट दाबून रुबाबात उत्तर दिले. "माणसं नुसती लकटली पाहिजेत मैदानाला. जिकडं तिकडं नुसती बोंबाबोंब झाली पाहिजे." "अन्न व्हायला काय झालं? मग आपण कशाला आहोत?" "मग सांगा, कसं कसं करावं मैदान? कुणाची कुस्ती लावावी?" बशा पाटील तालमीत घुमणारा उमेदवार होता. कुस्ती म्हटल्यावर त्याला भलतीच एरेसरी आली. तो जोरात पुढे सरसावला. "कुस्ती म्हणजे पंजाब पाहिजे तात्या. मारती माने, खंचनाळे, इरूद पंजाब पाहिजे." "पर कोण पंजाबा नावा?" "सादिक पंजाबी आणा तात्या. नाहीतर त्याचा भाऊ. लई नामांकित कुस्ती आहेत. पर एक आठ हाय." "आठ? ती आणि कोणती?" "मग तर त्याच्या बापाला फडात बसू द्यायचं नाही. तो लई खुना करतोय. पोराला समद डाव सांगतोय. नाहीतर असं करा ना, भोला पंजाबीलाच बोलवा." पांडू तात्या बिडीचा धूर सोडत म्हणाला, "लेका ते महागडं काम आहे. आता आपण कार्ड लिवणार कधी, ते त्याला पोचणार कवा, कुस्ती ठरणार कवा आणि ती होणार कवा." "पर सबंध जिल्हा हादरल राव." "तेवढा टाईम नाही आपल्याला. 1 महिन्यात झालं पाहिजे समद काम." "मग राहिलं, पण एक तात्या करा." "काय?" "एक हिंदू आणि एक मुसलमान असं पैलवान घ्या." "त्यानं काय होईल म्हणतोस?" "ॲडव्हर्टाईज लई जोरात होती आणि फायटिंग बी जोरकस होती. माणसं लई येत्याल." पांडूच्या डोक्यात हा विचार एकदम पक्का बसला. ही कल्पना खरंच विचार करण्यासारखी होती. नुसते 2 पैलवान म्हणजे विशेष काही नाही. पण एक हिंदू आणि एक मुसलमान घेतला तर लोकांना एरेसरी येईल. मैदान जोरकस होईल. जत्रा भरल्यासारखी माणसे लोटतील. त्यांच्यासमोर आपल्याला रुबाबात हिंडता येईल. आपलीही जोरात पब्लिसिटी होईल. पांडूने पुन्हा बिडीचा झुरका घेतला. त्याचे डोळे चमकले. "हां, ही आयडिया बेस्ट आहे बश्या.
पण आपल्या जिल्ह्यातलेच पैलवान आपण घेऊ. नावं सांगा पटापटा. सोलापूरचा गाडीवान. हॅट, तो म्हातारा झाला आता. तरणी जवान पोरं सांगा. मग गोपाळपूरचा दाम्या रामोशी आहे. चांगला पोऱ्या आहे. नाहीतर मारापूरचा गंगाराम तेली आहेच की. अशी एक एक नावं निघाली. खूप चर्चा झाली. शेवटी दाम्या रामोशी आणि गुलाब बागवान ही जोडी कायम झाली. दोघेही जिल्ह्यातले बऱ्यापैकी पैलवान होते. ही तर गोष्ट खरीच, पण मुख्य म्हणजे त्यातला एक हिंदू होता आणि दुसरा मुसलमान होता. दोघेही तरणे बच्चे. फारसे पैसे कोणीच घेणार नाही, हा तात्याच्या दृष्टीने दुसरा फायदा. शिवाय दोघांची लढत आजपर्यंत कधीच झालेली नाही, त्यामुळे कुस्तीला रंग भरायला हरकत नाही. बाकीचं काम जाहिरातीचं आहे. जाहिरात केल्यावर गर्दीला काय उशीर. मग हितच करावी ना कुस्ती. हिथं हिथं नका ठेवू तात्या तुम्ही. हे मैदान जिल्ह्याच्या गावाला व्हायला पाहिजे. का रे? अहो हिथं काय हाय, त्याची भन भिक्कारचोट माणसं आपल्या गावातली. समद फुकाट पाहिजे. लाकडं फुकाट मिळाली तर मरायला बी तयार होतील बेनी. नगा नगा, हिथं नगा. पांडूने हा विचार आधीच केला होता. मैदान जिल्ह्याच्या गावी भरवले पाहिजे हे त्याचेही मत होते. जिल्ह्याचे गाव मोठे, वस्ती दांडगी, त्यातून कामगार माणसं. तिथं गर्दीला तोटा नाही. आपल्या गावातले यातले काहीच जमणार नाही, हे खरंच आहे. ठीक आहे, हे ठरलं म्हणून समजा. पुढच्या महिन्यात कुस्तीचं मैदान कायम. तुम्ही पोरं हुशारीत राहा. एकदम हाय क्लास झालं पाहिजे समद काम. अशी चर्चा झाली. मग मैदानाची तारीख, वार, वेळ यांच्यावर बोलणं झालं. कामगारांचा पगाराचा टाईम, त्यांची सुटायची वेळ इत्यादी गोष्टीवर विचारविनिमय होऊन दिवस, वार आणि वेळ निश्चित झाला. एकूण हे मैदान जोरदार गाजवायचे आणि सबंध जिल्ह्यात पांडुतात्याचे नाव करायचे हे पक्के ठरले. मग पुढच्या गोष्टी झपाट्याने ठरल्या. दोन्ही पैलवानांना बोलवून पांडूने सुपारी दिली. मैदान पक्के केले. दोघांना 2-2.5चे बिसार दिला. कुस्तीची तयारी करायची म्हणजे बिसार हा लागतोच. तो न देऊन भागण्यासारखे नव्हते. मग मैदान ठरले. भाडेपट्टा केला आणि जिल्ह्याच्या पेपरातून जोरदार जाहिराती सुरू झाल्या. कुस्त्यांचे जंगी मैदान, जंगी कुस्ती, जंगी कुस्ती, वाघ विरुद्ध सिंह. इमाम तालमीचा प्रसिद्ध मल्ल उस्ताद बाबूराव शेमलेवाले यांचा पट्ट्या, गुलाब बागवान आणि गोपाळपूरचे प्रसिद्ध मल्ल काका रामवंशी यांचा बहादर चेला दामू रामोशी यांची जंगी कुस्ती. रुपये 1000 इनाम. कंत्राटदार पांडुतात्या वनारे. जाहिरातींनी वर्तमानपत्रे रोज भरून जाऊ लागली. दोन्ही पैलवानांचे फोटो आणि त्याचबरोबर कंत्राटदाराचा फोटो हे रोजच्या रोज पेपरात झळकू लागले. गावात जिकडे तिकडे पांडुतात्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. पांडू गावात ऐटीत हिंडू लागला. लोक आपल्याकडे एकसारखे बघताहेत आणि बोटं दाखवताहेत असे त्याला वाटू लागले. एकूण गर्दी जमवण्याचा आपला बेत बिनबोभाट पार पडणार आणि वर 4 पैसेही मिळणार हे पाहून गडी खुलला. वरचे वर पोरांना सांगू लागला, जोरात तयारी ठेवा हं. आपण समद्यानी हजर पाहिजे जागेवर. येळ हाय, वक्कत हाय. माणसं कमी नाही पडता उपयोगी, नाहीतर गर्दी होईल अपाट आणि आवरा यायची नाही. यावर पोरं म्हणायची, तात्या तुम्ही बिनगोर राहा. बघा तरी कशी अरेंजमेंट करताव ते. तोंडात बोटं घालून बघत राहिलं पाहिजे प्रत्येकान. हां, मैदान एकदा होऊन जाऊ द्या. मग खाणं पिणं मस्त. वर एक पिक्चर. पुन्हा मग इथं आल्यावर काहीतरी करूच की. पोरं भलतीच हुरळली. एखाद्या इलेक्शनप्रमाणे हे मैदान होणार असे ज्याला त्याला वाटू लागले. आपण नुसते 2 टाईम खातो आहोत आणि सायकलीवरून रुबाबात हिंडत आहोत असे काहींना स्वप्ने पडू लागली. मैदान जोरदार झाले तर या गर्दीत किती गल्ला आपल्या खिशात घालता येईल याचाही काहींनी हिशेब केला. कुणाची बहीण तिथं होती, कुणाचा बाहू होता. बिनबोभाट तिथं जाता येईल, गाठीबेटी होतील आणि चांगले खाण्यापिण्याला मिळेल असेही कुणाकुणाच्या डोक्यात होते. यावेळी पांडूला खुश केले तर पुढे आपल्याला पोटाला निदान कमी पडणार नाही असे काही जणांना वाटत होते. प्रत्येकाचे हिशेब वेगळे होते, पण मुद्दा एकच होता.
यामुळे हे मैदान गाजलेच पाहिजे असे सगळ्यांनाच वाटत होते. अर्थात हे सगळे केवळ बोलणेच होते, कारण प्रत्यक्ष कुस्तीच्या दिवसापर्यंत कुणालाच काही काम नव्हते. कारण कुस्ती बोलून चालून परगावी होती. तिथे ऐनवेळी जायचे होते आणि तोपर्यंत या गावात कुणालाच कसलेच काम नव्हते. रोज नुसत्या बैठकी भरत होत्या, चर्चा होत होती. बशा पाटील म्हणाला, तात्या, तुम्ही लई पद्धतशीर काम केलंय. तात्या खुश होऊन म्हणाला, असं तर काय हो. अहो, जे ते विचारतय, कुठं हाय मैदान, कवा हाय, काय तिकीट आहेत, नीट माहिती सांग जावा लोकांना. आणि कंत्राटदाराचं नाव विचारतात का नाही र? अहो, ते तर पहिल्यांदा. आणि तुमचं नाव सांगितल्यावर जे ते गारच होतंय बघा. लई जोर हाय पांडूचा त्याचा, असं म्हणतय. पांडू वनारे मनापासून हसला. पैशापरी पैसा झाला, जाहिरात झाली, 4 लोकात दबदबा वाढला. आपलं काम बरोबर झालं, डोकं चालवलं म्हणजे असे नामांकित काम होत असते. या खुशीत गप्पात पुढचे दिवस भराभर गेले. कुस्तीचा ऐन दिवस उजाडला. पांडू तात्याने सगळी तयारी करून ठेवली होती. एका दोस्ताची गाडी पेट्रोलवर आणली होती. स्टेशन वॅगन सारख्या त्या जुन्या गाडीतून 40-50 सीटा नेणे काहीच अवघड नव्हते. सगळ्यांना आदल्या दिवशी सक्त ताकीद दिली होती. घरनंच न्यारी करून या, तिथं गेल्यावर कामं लागतील पाठीमागं. जेवण हायच, पण टाईम लागल. सगळे ठरल्याप्रमाणे घरनंच खाऊन निघाले. याला बोलवा, त्याला हाक मारा, हा आला तो आला नाही, असं करीत करीत नाही म्हटलं तरी उशीर हा झालाच. कशीबशी मंडळी जमली. गाडी निघाली. धूळ उडवीत, आवाज करीत, मध्ये मध्ये थांबत एकदाची मुक्कामाला पोचली तेव्हा दुपारचे 12 वाजून गेले होते. मग पांडूने कुणाला बाहेर पडूच दिले नाही. गाडी थेट मैदानाकडे नेली. मैदान आयते बंदिस्त होते. वाळूचा आखाडा तयारच होता. जाहिराती गावभर वाटल्या होत्या. वर्तमानपत्रातून रोज जाहिरात दणकून येत होती. सगळी व्यवस्था पक्की होती. आता फक्त कुस्ती व्हायची बाकी होती. गर्दी होण्याचाच फक्त अवकाश होता. मुसलमानाच्या बाप्याने उगीच काळजीच्या सुरात विचारले, आपण पैलवान आलं ना दोघं बी? नाहीतर इतक्या पद्धतशीर कामाचा इस्कूट व्हायचा. बाळ्या सुतार बोलला, लेका, ते बागवान तर हितलंच हाय, ते जातंय कुठं? येऊन जाऊन दाम्याचा प्रश्न. अपर ते कुठं उतरणार? हाय त्याचं पाहुणं इथं. मग बघून यायचं का? पांडू त्रासून म्हणाला, ऐ, तुम्हाला हे नुसतं धंद कोणी सांगितल्यात? पैलवान येतील टायमाला, तुम्ही आपलं काम करा जावा. पांडूने कुणाला कुठं हालू दिलं नाही. सकाळपासून भुकेजलेली पोरं. न्याहारीनं नुसतं काय होणार, आता जेवाय मिळेल मग मिळेल या आशेनं ती काम करत राहिली. कुणी पाणी आणून मैदानात शिंपलं, झाडलोट केली, कुणी फराटे कापून लावले. एक जण हलगीवाल्याला बोलवायला गेला. दुसरा तिकीट विक्रीसाठी टेबल खुर्चीची व्यवस्था करायला पिटाळला. एकाने पाल बांधले. अशी सगळी गडबड सुरू झाली. तिकिटे कमी पडू नयेत म्हणून पांडूने भरपूर तिकिटे छापून घेतली होती. त्यातला एक गट्टा बाळ्या सुताराने काळजीपूर्वक काढून ठेवला होता. पांडूला विचारले, तिकिटावर कोण बसणार तात्या? पांडू नुसता बिडी ओढत पलीकडच्या लोखंडी खुर्चीवर ठाण मांडून बसला होता. तो म्हणाला, तिकिटावर तुम्ही लोक बसू नका, तुम्ही दरवाजावर पाहिजे. गर्दीच्या टायमाला दंगा होतो. मग? बाळ्याने नाराजीने विचारले. त्यो कुलकर्ण्याचा नाना हाय, झालंच तर डिग्या खराड्याला मदतीला देऊ का? बर दे, शिकल्याली पोरं राहू दे म्हणजे झालं. कुलकर्ण्याचा नाना शाळेत वरच्या वर्गात शिकत होता. डिगा खराडे 9वी पास झाला होता. त्यांना तिकीट विक्रीला बसवणे योग्यच होते. हिशेबाचा प्रश्न होता. कुठे काही गपलत होता उपयोगी नाही. नानाच्या हातात तिकिटाचा गल्ला देत बाळ्याने बजावून सांगितले, नाना, बेसुमार गर्दी लोटल. माणसं टेबलावर गर्दी करत्याल, सांभाळून राहा. नाना घाबरला. तो म्हणाला, मी हायच की. अपर आणखी 2 मत्तीला पाठव. तिकीट द्यायला एक आणि पैसे घ्यायला एक, असं असलेलं बरं. करतो व्यवस्था. बाळ्याने आणखी 2 पोरं त्याच्या दिमतीला दिली.
सगळी तयारी जय्यत झाली. संध्याकाळ होत आली. 5 वाजून गेले. गिरण्या सुटल्या. माणसं जय्यत तयार झाली. गर्दीला सुरुवात होईल. मग बोलायला सवड मिळणार नाही. कुठं काही फट राहता उपयोगी नाही. थोडी गर्दी झाली की आतल्या आत 4 पोरांना लंगोट लावून कुस्ती करायला सांगायचे. 1-2 साध्या कुस्त्या झाल्या की मुख्य कुस्ती लावायची. तिकडं कुस्ती होईपर्यंत इकडं सगळा हिशेब पूर्ण करायचा. 5:30 वाजले. हलगीवाल्यांनी जोरात धडाका सुरू केला. लाऊडस्पीकरमधून घोषणा सुरू झाल्या. 4-2 माणसं येऊन तिकीट घेऊन आत गेली. 10-15 माणसांचा घोळका जमला. 5-25 पोरं हलगी ऐकत उभी राहिली. पण यापेक्षा काही गर्दी होईना. माणसं येण्याचे लक्षण दिसेना. पांडू म्हणाला, एकदम गर्दी येईल बरं का. मग सगळा गोंधळ होईल. तवा हुशारीनं राहावा. तिकीटवाल्या पोरांनी माना हलवल्या. दारावरच्या पोरांनी एकदम गर्दी आली तर कशी आत सोडायची याची पुन्हा तोंडी उजळणी केली. 6 वाजली. कुस्तीची पोरं लंगोट लावून आत गेली. मुख्य पैलवान आणि त्यांच्याबरोबरची 10-5 माणसे येऊन दाखल झाली. तेवढ्यात पांडूने पाठवलेला माणूस कुणातरी पुढाऱ्याला घेऊन आला. पांडूने त्याला हार घातला. पुढाऱ्याने फळात जाऊन काहीतरी बडबड केली. मग 2 पैलवानांचे हात एकमेकांच्या हातात दिले. त्यांच्या अंगावर माती टाकली. मग काहीतरी निमित्त सांगून पुढारी तेथून सटकले. पहिली सलामीची कुस्ती सुरू झाली. हलगी दणक्याने वाजत होती. बाहेर 10-5 माणसांचा घोळका टेबलापाशी येऊन उभा होता. कसली तरी हुज्जत चालू होती. शेवटी कुलकर्ण्याचा नाना कंटाळून म्हणाला, अहो रुपयाचं तिकीट 8 आण्याला कसं मिळेल? कुठे गर्दी हाय? आणि समधे कंत्राटदार देत्यात. इथं रुपयाचं तिकीट चालायचं नाही. ते तिकडे कंत्राटदार बसल्यात बघा, त्यासनी विचारा. अहो द्या की तुम्ही. कोण विचारते तुम्हाला? आपण नाही देत. द्या हो. ओ पांडू तात्या, रुपयाचं तिकीट 8 आण्याला द्यायचं का? लांबूनच पांडू उतरत्या तोंडानं म्हणाला. द्या, होऊन जाऊ द्या. नानाने तिकीट दिली. असा 20-22 रुपयांचा गल्ला जमला. टेबलापासली गर्दी खलास झाली. पुन्हा शुकशुकाट झाला. पांडूने पुन्हा इशारा केला, सांभाळा र. 6 वाजून गेल्यात. आता एकदम गर्दी येईल. आम्ही रेडीच आहेत. असे सगळेजण रेडी होते. पण गर्दीच नव्हती. 6 वाजून गेले. 6:30 वाजायला आले. हलगीवाले हलगी वाजवून वाजवून कंटाळले. लाऊडस्पीकरवालाही ओरडून ओरडून दमला. पण तुरळक 1-2 माणसांच्या पलीकडे कुणी आलेच नाही. कुणी आले नाही आणि कुणी गेलेही नाही. शेवटी मुख्य कुस्ती झाली. सलामी झाली. धरपकड सुरू झाली. तरी गर्दी नाही. सगळी पोरं गर्दीची वाट पाहत होती. पांडूने आज फैनाबाज ड्रेस केला होता. तक्क्याला पांढरा शुभ्र खादीचा आभरा चढवला म्हणजे तो जसा दिसेल तसा पांडू आज दिसत होता. मुख्य कंत्राटदार म्हणून गर्दीतनं कसं रुबाबात फिरायचे, काय बोलायचे हे सगळे त्याने ठरवून ठेवले होते. पण गर्दीचा पत्ताच नव्हता. पांडू अगदी चिडून गेला. आत गेलेले 5-25 लोक 10-15 मिनिटातच भराभरा बाहेर पडले. तेव्हा पांडूला आश्चर्य वाटले. त्याने एकाला विचारले, का हो, का निघालात? मग काय जेवण आहे का आत? काम झालं, निघालो. काम झालं? तर मग कुस्ती झाली नव का निकाली? कुस्ती झाली? पांडूने चौकशी केली. त्याला सगळा वृत्तांत कळला. बागवानाचा गुलाब अगदी मेंगळट निघाला. दाम्या रामोशाने नुसत्या भुजा थापटल्यावर ते पळालं. नव्या नवरीप्रमाणे ते अंगाला हातच लावू देईना. दाम्याने मग पटात घुसून एकदम टांगेवर त्याला खाली घेतलं आणि दानकन भुईवर आदळलं. 10 मिनिटात जंगी कुस्ती खलास झाली. लोक भराभर निघून गेले. आधीच होते किती, तेही गेल्यावर सगळीकडे अगदी शुकशुकाट झाला. भराभर अंधार होऊ लागला. पांडू चवताळून ज्याला त्याला शिव्या मोजू लागला. पोरं मुकाट्यानं आवरावर करू लागली. पांडू जोराने शिवी घालून म्हणाला, आईला, इथल्या लोकांच्यात काय हिंदू मुसलमान स्पिरिटच नाही. केन्या घडशी म्हणाला, अजाबात नाही. त्यातनं ते बागवान बी लई बुळंग निघालं. म्हणजे काय हाय का नाही गंमत? 2000 रुपयाला फुकट गंडा बसला. नाहीतर काय हो. हा, आवरा आवरा आता. निघायचा टाइम झालाय. हळूहळू अंधार गुडूप पडला.
सगळी आवरावर झाली. जिकडचे सामान तिकडे झाले. मैदानावरच्या फराट्याच्या सुतळ्या तेवढ्या वाऱ्याने फडफडत राहिल्या. गार वारा सुटला. भुकेजलेली पोरं सगळी एके ठिकाणी गोळा होऊन बसली. एकेकाचे डोळे मिटू लागले होते. चिडलेला पांडू ओरडला, "अरे निघायचं नव्ह, काय हितच निघायचा विचार हाय?" मुसलमानाचा बाप्या बोलला, "म्हणजे तात्या लगेच निघायचं? ताबडतोब बसा गाडीत. आणि जेवण खान?" "कसलं जेवण घेऊन बसल्यासा मर्दानू? 2000 मातीत गेलं माझं. आता आण कसं गोड लागल? निघायचं बघा आता." गेल्या घडशी केवळ 2 टाइम जेवणाच्या आशेने आला होता. जेवाय खाय नाही म्हटल्यावर त्याची कंबरच मोडली. तो कळवळून म्हणाला, "तसं करू नका तात्या. पोटात खड्डा पडलाय. सकाळपासनं राबलोय. निदान जेवायला तरी घाला." "अरे कशाच्या जीवावर घालू? मला वाटलं दाब गर्दी होईल, गल्ला जमल. त्यातनंच तुमचं जेवण खाण करणार होतो. पर आता राहायचंच नाही तर जायचं कुठं?" "म्हणजे मग?" "अरे मग काय, बसायचं गाडीत आणि सुटायचं बघा इथनं. घरी गेल्यावर जेवायचं." म्हणजे अजून 2-3 तास. पोरांना एकदम झीटच आली. पण पांडू पुढे बोलणार कोण? कोणी गप बसून राहिले, कोणी बारीक आवाजात कुरकुर करू लागले. एकटा पांडू तेवढा बडबड करीत उभा होता. आपले 2000 कसे मातीत गेले आणि त्यामुळे आपल्याला अन्न कसे गोड लागत नाही हे तो जोरजोरात सांगू लागला. सगळ्यांना निघायची घाई करू लागला. इतका वेळ मोटारपाशी उभा राहिलेला बाळ्या सुतार चेकाळून खाली बसला. "तात्या जेवायचं बघा कुठंतरी." "नावच काढू नका. चला आता." "आम्ही नाही हलत. पायात ताकदच नाही राहिली." छकाट्या मारतो एकेकाच्या ढुंगणावर. "म्हणजे बराबर ताकद येतीया." हे ऐकल्यावर बाळ्याला चीड आली. "असं का? आपली काय बोली झाली होती?" "बोली मस होती. पिक्चरला सुधीक जायचं होतं." "मग?" "पर गल्ला कुठं आहे र? लई गर्दी होईल, लई गर्दी होईल म्हणून नुसता बोंबलत होताच नव्ह. कुठं आहे र ती गर्दी?" "आता आम्हाला काय ठावं कुठे गेली ते? गर्दी काय खिशात ठेवून फिरतो होय आम्ही? नाही आली." "नाही आली तर बोंबला तिच्या नावान आणि मुकाट चला." बाळ्या चिडून ओरडला. "आपण नाही येत." "लय माजली का र जात? शिव्या द्यायचं काम नाही, सांगून ठेवतो." "काय करणार आहेस र?" "येळ आली म्हणजे दावीन." "तुला काय दाखवायचं ते आजच दाखीव." शब्दाने शब्द वाढला. दोघेही एकाएकी खळीला आले. बाकीची पोरं तटातटा उठून उभी राहिली. गपचिप झाली. आईमाईवरनं शिव्या झाल्या. मग पांडू एकदम बाळ्याच्या अंगावर धावून गेला. त्याने बाळ्याच्या एक मुस्कटात भडकवली. त्याबरोबर बाळ्या एकदम रस्त्यावरचा मोठा दगड उचलून उभा राहिला. नाही नाही त्या शिव्या मोठ्यानं देऊ लागला. पांडू नकळत मागे सरला. "पुढे ये की पुढं. नाही तुझ्या डोचक्यात घातला यो दगड तर नाव नाही सांगणार." पण बेभान झालेल्या बाळ्याला पोराने आवरला. कोणीतरी त्याच्या हातातला दगड काढून घेतला. मग तो थेट पांडूच्या अंगावर धावला. हाताला हात देऊन तो एकदम त्याच्या पटातच घुसला. दोन्ही पाय ओढून त्याने पांडूला दान दिशी खाली आदळले. मग त्याच्या कमरेवर बसून त्याने दोन्ही पायांनी त्याला खोडा घातला. मातीत निजवून चांगलाच कुचलला. पांडूची पार दमचाक झाली. मग एकाएकी अशी जोरात कुस्ती लागली ती बघायला शेकडो माणसं गोळा झाली. हा हा म्हणता पाहिजे असलेली गर्दी तुफान जमा झाली. धन्यवाद.